तर बघा मित्रांनो, 44 जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे की काय दिलं इथे. तर पहिल्यांदा दिलं इथं 10.5 गुणिले 10.5 अधिक 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे आपल्याला. आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बघा हे गणित दिलेलं आहे. आणि छेदामध्ये काय दिलं आहे, तर छेदामध्ये दिले 10.5 अधिक 7.5. आता हे गणित आपल्याला सोडवायचे. आता इथं जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर एवढा गुणाकार करायची आपल्याला गरज नाही. याचं कारण काय, तर इथं 10.5 दिलं आहे गुणाकारामध्ये, इथं 7.5 गुणिले 7.5 दिलं आहे, इथे 15 गुणिले 10.5 दिलं आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक पॅटर्न दिसतो याच्यात, जो की आपण कशात बघतो, जो आपण बघतो ए अधिक बी कंसाच्या वर्गामध्ये, म्हणजे एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. याच्यामध्ये आपण बघतो बरोबर, ए अधिक बी कंसाचा वर्ग केला की कसं इथं एचा वर्ग भेटतो, नंतर 2ab अधिक बीचा वर्ग, तसं या अंशामध्ये दिसते तुम्हाला. तर बघा ते आपण इथे बघूयात कसं. तर आपण 10.5 कंसाचा वर्ग लिहू शकतो. या 15ला जशाच्या तसं न लिहिता, म्हणजे या 15ला जर आपण 2 भागलं तर काय येतं आहे, 2 गुणिले 7.5 गुणिले 10.5 अधिक 7.5 कंसाचा वर्ग. पहा 10.5 गुणिले 10.5 म्हणजे झाला 10.5 कंसाचा वर्ग. 15ला आपण काय लिहिलं, तर 15ला आपण अवयव केलं किंवा 2 भाग दिला तर काय येते, 2 गुणिले 7.5 येईल, म्हणजे 7.5च येते. तर 15चे आपण काय केले, अवयव पाडले. बघा वाटलं तर 5 दुनी 10 शिलं 0, चाला 1, 7 दुनी 14 आणि 1 किती होता, तर 15, आणि दशांश म्हणजे 15 येते. तर आपण इथं काय केलं, फक्त त्याची मांडणी अशा रूपात केली की आपल्याला त्याच्यातून 2 सामायिक बाहेर काढता येतील. 2 गुणिले 7.5 गुणिले 10.5. बघा मग आता हे जे विस्तार केलेला आहे हा या स्वरूपात आला का. बघा एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. पहा एचा वर्ग म्हणजे 10.5चा वर्ग, इथं आला 10.5, आणि इथं बीचा वर्ग 7.5चा वर्ग, म्हणजे इथं बी पुन्हा आला 7.5. आणि इथे काय आहे, तर 10.5 आणि 7.5 या दोघांची बेरीज करू. तर 5 आणि 5 म्हणजे 10, 10 शिलं 0, हातचा आला 1, 7 आणि 1 म्हणजेच 8, आणि हा 1 दशांश चिन्ह म्हणजे 18, 18.0. आता याला जर सोडवलं आपण तर आपल्याला याला काय लिहिता येईल बघा. तर आपल्याला माहिती आहे की ए अधिक 2ab अधिक बीचा वर्ग, याला आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग लिहू शकतो. मग तसंच आपण या सर्व जेवढं काही विस्तार सूत्र आहे याला काय लिहू शकतो आपण, तर कंसामध्ये 10.5 अधिक 7.5 कंसाचा वर्ग. काय लिहिलं, इथं झाला एचा वर्ग. पहा एचा वर्ग म्हणजेच काय आला, इथं 10.5 आला, एची किंमत 10.5 आली, बीची किंमत किती आली 7.5, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच किती आला 10.5 अधिक 7.5 कंसाचा वर्ग. मग याला आपण सोडूयात. खाली किती आहेत 18, बरोबर. आता पहा 10.5 अधिक 7.5, 10.5 अधिक 7.5, आताच आपण पाहिलं की याची जी बेरीज येते ती किती, ती 18 येते. म्हणजेच काय होईल 18, या सगळ्याची 10.5 अधिक 7.5 म्हणजेच 18.0 किंवा 18, छेदामध्ये याचा काय होईल 18चा वर्ग, आणि खाली काय छेदामध्ये 18, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, याला 18 गुणिले 18 छेदामध्ये 18. 18चा वर्ग विस्तार केला आपण, म्हणजे अवयवात म्हटलं तर 18 गुणिले 18, आणि 18 काय होतील कॅन्सर, म्हणजे आपल्याकडे उत्तर काय येईल, हे फक्त आणि फक्त काय 18 येईल. आणि हे जे उत्तर आहे आपलं, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला इथे दिसते बघा. म्हणजे याचं उत्तर 44व्या प्रश्नाचं जे उत्तर असेल तर हे किती असेल, तर 18 आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. ओके. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 45वा, तो बघूयात आपण.
45वा क्वेश्चन आपल्याला दिला आहे इथे की 11 ते 20च्या दरम्यानच्या. तर बघा मित्रांनो, 45व जे गणित आहे त्याच्यात काय तर 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची जी बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणकोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो. त्यामध्ये पहा, मी अगोदर इथे काय केले तर 11 ते 20 संख्यामधल्या मूळ संख्यांची बेरीज करून घेतली. तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर 11 ते 20. आता मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त त्या संख्येने किंवा एकने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येना भाग जात नाही, त्यांना आपण मूळ संख्या किंवा प्राईम नंबर असं म्हणतो. तर 11 ते 20, आता सुरुवातीचं 11 ते 20च्या दरम्यानचे म्हटले म्हणून आपल्याला 11 हा अंक घेता येणार नाही. त्यामुळे आपण इथं काय घेतले 13, 13 नंतर येणारी 17, 19 आणि या 3 संख्या काय येतात मूळ संख्या येतात आणि यांची बेरीज किती येते तर 49 येते. नंतर काय तर संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय तर त्या संख्येला ती संख्या किंवा त्या संख्येचे थोडक्यात काय पडतात तर अवयव पडतात. एक आणि ती संख्या सोडून इतरही त्याचे अवयव पडतात. म्हणजे जसं 12चे अवयव पाहिले तर 3 आणि 2 आहेत जे की 12 आणि 1 पेक्षा वेगळे आहेत. 14चे पण अवयव पडतात 7 दोन्ही 14, 15चे 5 त्रिक 15, 18 16चे 8 दोन्ही 16 किंवा 4 चूक 16, त्याच्यानंतर 18चे 9 दोन्ही 18 किंवा 3 सक 18, 6 त्रिक 18 अशा अवयव पडतात. म्हणून याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. तर मूळ संख्यांची बेरीज आलेली आहे आपल्याकडे 49 आणि संयुक्त संख्यांची बेरीज म्हणजे 12 अधिक 14 अधिक 15 अधिक 16 अधिक 18 या सर्वाची बेरीज आपल्याकडे किती आहे 75. त्यानंतर आपल्याला गणितात काय विचारले की गणितात आपल्याला विचारले यामधला फरक. मग हा फरक काढण्यासाठी संयुक्त संख्यांची बेरीज आपली 75 आहे ती इथे घेतली आपण. त्याच्यानंतर मूळ संख्यांची जी बेरीज आलेली आहे ही किती आहे आपल्याकडे 49, ती पण आपण इथे घेतली. या दोघांची जर वजाबाकी केली म्हणजे 15मधून 9 गेले राहिले 6 आणि 6तून 4 गेले राहिले 2, 26 हा काय आला तर या संयुक्त संख्या आणि मूळ संख्यांच्या बेरजेचा फरक आला. मग ही 26 संख्या कशा कशाने विभाज्य आहे, निशेष भाग जातो म्हणजे विभाज्य हे आपल्याला ओळखायचं आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 2. आता एकक स्थानी किती आहे 6 अंक आहे म्हणजे 2ने हा निशेष भाग जातो. त्याच्यानंतर याच्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असायला पाहिजे. त्यानंतर 5, तर 5ने भाग जातो का नाही तर 5ची कसोटी काय सांगते तुम्ही 0 किंवा एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असायला पाहिजे. त्यानंतर 7ने भाग जातो का तर नाही. 7 त्रिक 21 आणि 7 चूक 28, 26 हे 7च्या पाढ्यात येत नाहीत. त्यानंतर 13च्या पाहिलं तर 13 1 13 दोन्ही 26, 13ने निशेष भाग जातो. म्हणजे या पर्यायापैकी अ व ड हे काय उत्तर असेल. मग हे पर्याय आपल्या पर्यायामध्ये दिले का बघा. तर पहिला पर्याय आहे अ व ब, तर अ व ब ने जात नाही. दुसरा पर्याय दिला आहे ब व क, तर ब आणि क पण ने जात नाही. त्याच्यानंतरचा तिसरा पर्याय दिला आपल्याला क आणि ड, तर क आणि ड ने दोघांनी भाग जात नाही, फक्त ड ने जातो, क ने जात नाही. आणि चौथा आहे अ व ड, म्हणजे अ व ड म्हणजेच 2 व 13 या 2 संख्याने काय केल्या जाते इथं निशेष भाग देता येतो असं आपल्याला इथं म्हणता येईल. तर बघा मित्रांनो, 46वा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला सांगितलं की शेजारील आकृतीमध्ये ए बी रेषा ही समांतर आहे सी डीला. ए बी जी आहे ती समांतर आहे सी डीला. त्याच्यानंतर रेषा पी आर ही छेदिका आहे, बरोबर. पी आर काय झाली इथं छेदिका झाली. पी आर काय छेदिका आहे. तर व्युत्क्रम कोनाच्या दोन्ही जोड्यामधील कोनाचे दुभाजक काढले असता तयार होणारा चौकोन पी क्यू आर एस हा कोणत्या प्रकारचा आहे, बरोबर. तर अशा प्रकारचा आपल्याला हा पूर्ण क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा, आणि ही आकृती आपल्याला दिलेली आहे प्रश्नामध्ये. काय दिली आकृती दिली इथं ए बी ही एक रेषा आहे आणि ती कशाला समांतर आहे तर या तर ए बी आहे एक रेषा, त्याला समांतर रेषा आपल्याला इथं सी डी दिलेली आहे. त्यानंतर पी आर ही जी पी आर दिसते तुम्हाला पी आणि आर, तर या पी आरमध्ये काय करता येईल आपल्याला, या पी आर ही काय झाली एक छेदिका झाली. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की यातला जो प्रत्येक
कोणता कोण? तर आंतरयुत्क्रम कोणाच्या ज्या दोन्ही जोड्या येतात. मग आता या आंतरयुत्क्रम कोणाची यासोबत ही आंतरयुत्क्रमाची जोडी काय असेल? ही जोडी असेल. बरोबर. हे काय केलेलं आहे आता? दुभागलेल्या आहेत. आता कोण दुभागला म्हणजे काय झाल्या? दोन सारख्या जोड्या तयार झाल्या. आणि आपल्याला माहिती आहे की आंतरयुत्क्रम कोण हे कसे असतात? तर एकरूप असतात. बरोबर. म्हणजे आता इथं बघा, हा एक आंतरयुत्क्रम कोण झाला आपल्याकडे. बरोबर. इथलचा हा, आणि याला काय केले? दुभागले. म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा असेल, त्याचबरोबर हा कोण आणि हा कोण पण कसा असेल? सारखा असेल. कारण दुभागलं हे दोन, हे काय झाले? तर आंतरयुत्क्रम कोण हे काय असतात? तर एकरूप कोण असतात. आणि ते दुभागले म्हणजे त्याचे निम्मे निम्मे पण कसे असतील? हे सारखे असतील. म्हणजे इनडायरेक्टली म्हणायचं त्यांनी की हा कोण SRP आणि RPQ हे दोन्ही कोण कसे असतील? एकरूप असतील. बरोबर. त्यानंतर बघा, जे दुसरे दिले, तर आपल्याला दुसरं काय दिलं आहे बघा. तर दुसरं काय दिलं आहे बघा, की समोरचे जे भुजा दिलेले आहेत, समोरच्या भुजा म्हटल्यापेक्षा दुसरी जी आंतरयुत्क्रम कोणाची जोडी आहे, दुसरी आंतरयुत्क्रम कोणाची जोडी कुठे आपल्याकडे? तर ही आहे AP याच्यासोबत ही येणारी. म्हणजे इथलचा हा कोण आणि हा कोण पण कसा असेल? एकरूप असेल. म्हणजे इथलचा हा कोण याच्यासोबत एकरूप, हा कोण याच्यासोबत एकरूप. हे मोठाले कोण एकरूप म्हणजे त्याचे दुभाजक पण काय असतील? हे एकरूप असतील. बरोबर. मग आता या दोघांची जर आपण काय केली? बेरीज केली. कशाची? या पहिल्या जोडीतली या कोणाची आणि या जोडीतील कोणाची. बरोबर. आता आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहीत आहे की आंतरयुत्क्रम कोण जरी सारखे असले, आंतरयुत्क्रम कोण जरी काय असले? सारखे असले, तर आंतरकोनाची जी जोडी असते, म्हणजे ही जोडी म्हणतो मी PBR आणि PRD यांचं जर तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक जर बघितलं, तर या दोघांची जी बेरीज येत असते ही किती येत असते? 180 अंश येत. आंतरकोनाची जी जोडी असते त्याची बेरीज, आंतरयुत्क्रम कोणाची म्हणत नाही, तर आंतरकोनाची जी जोडी असते त्याची बेरीज किती असते? 180. आता साहजिक आहे याचा काय झाला? अर्धा कोण झाला आपल्याकडे, हा एक कोण झाला आहे. बरोबर. आता हे दोन कोण मिळून किती व्हायलेत आपल्याकडे? हा कोण मिळून आणि हा कोण मिळून किती व्हायले? तर 180च्या निम्मे. कारण इकडे अर्धा जाईल, इकडे अर्धा जाईल. बरोबर. म्हणजे या दोघांची बेरीज आपल्याकडे यायली 90 अंश यायली. किती यायली? 90 अंश. आता इथं एक हा त्रिकोण तयार व्हायला, या दोन कोणाची जर 90 अंश असेल, तर साहजिक या कोणाची बेरीज किती असेल? ही पण किती असेल? 90 अंश. कारण काय? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची जी बेरीज असते ही 90 अंश असते. म्हणजे इथे मी क्रॉस मार्कने दाखवला हा एक बघा, तुम्हाला दिसेल आता. हा जो एक क्रॉस मार्कने दाखवला हा एक, त्यानंतर हा डॉटने दाखवला किंवा सर्कलने दाखवला हा एक. या क्रॉसची आणि या गोल सर्कलने दाखवलेले, हे डॉटने दाखवले या दोन कोणाची, हे जे दोन कोण येतं यांची बेरीज 90 अंश. आणि हा मी डबल कर्सनं दाखवला आहे, कंसानं दाखवलेला आहे, तर हा किती येईल? 90 अंश. म्हणजे हा इथलचा जो कोण आहे हा किती येईल? हा येईल 90 अंश. बरोबर. आता इतकं समजलं आपल्याला की या दोघांची बेरीज 90 अंश येईल. म्हणजे या दोघांची पण बेरीज किती येईल? या क्रॉस मार्क आणि या दोघांची जे बेरीज यायली ही किती यायली? जे आपण यांना दाखवले तर यांची बेरीज 90. मग हे जिथं जिथं येतील पेअरमध्ये त्यांची 90 अंश. म्हणजे इथलचा कोण हा किती असेल? 90 अंशाचा असेल, हा मोठावाला. त्यानंतर जसा हा कोण 90 अंशाचा आला आहे आपला, तसाच इकडचा हा यस जो कोण आहे हा पण किती येईल? इथे 90 अंशाचा येईल. आणि इथे या दोघांची पण बेरीज म्हणजे याची आणि याची पण बेरीज किती येईल? 90 अंश येईल. म्हणजे प्रत्येक कोण हा किती यायला? हा 90च अंशाचा यायला. बरोबर. मग तो एकतर आयत असू शकतो, काय असू शकतो? आयत असू शकतो, किंवा मग काय असू शकतो त्याच्यात? काय म्हणतो आपण याला? तर चौरस म्हणतो. आयत किंवा चौरस असू शकतो. पण या दोघाला जर कॉमनली म्हणायचं असेल तर याला आपण काटकोन चौकोन असं याला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो याला? तर काटकोन चौकोन म्हणू शकतो. लक्षात. तर काटकोन चौकोन यामधला जो आहे पहा आता, कारण याचा प्रत्येक कोण हा 90 अंशाचा दिला आपल्याला,
तर इथं काटकोन चौकोन चौरस, आता इथं चौरस म्हणता येईल का, तर नाही. याचं मागचं कारण काय, कारण आपल्याला इथं शाश्वती नाही की इथं प्रत्येकाची जी भुजा आहे ही सारखी, कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, म्हणून आपल्याला इथं चौरस आहे असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही. आलं लक्षात. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर येईल आपलं काय येईल, हा काटकोन चौकोन आहे असं आपल्याला म्हणता येईल. पतंग येणार नाही, कारण पतंगाच्या समोरासमोर बाजू सारख्या असतात, परंतु समोरासमोर बाजू एकच पेअर सारखी असते, पण एक जी पेअर असते, एक जी जोडी असते ती सारखी नसते. आणि चौरसामध्ये सांगितलं की चौरस काय येणार नाही, तर चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात आणि सर्व बाजू इथं सारख्या येत नाहीत. समलंब चौकोनाच्या बाबतीत झालं तर समलंब चौकोनी येणार नाही, कारण समलंब चौकोनामध्ये प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असेल असं नाही. त्यानंतरचा जो प्रश्न आहे आपल्याकडे 47वा, की एका मिनी बसचा, एक मिनिट बघा, तर एका मिनी बसच्या चाकाचा व्यास हा 0.7 मीटर आहे. तर त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल. आता बघा, इथं व्यास मीटरमध्ये दिलेलं आहे आणि तुमचे जे पर्याय दिलेले आहेत हे 14 किलोमीटर किंवा 12 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर किंवा 11 किलोमीटर, हे सर्व किलोमीटरमध्ये दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला आपलं जे येणारं उत्तर हे पण किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करून द्यावं लागेल. आता व्यास म्हटलं की म्हणजे त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो, तर डायमीटर, आणि डायमीटरला आपण डीनं डिनोट करतो, आणि हा किती आहे, 0.7 मीटर आहे. बरोबर. आता चाक म्हटलं की चाक येईल कसं येईल, तर हे गोल येईल. गोल आलं म्हणजे तिथं आला वर्तुळ, आणि वर्तुळ आलं म्हणजे तिथं केंद्रक आणि परिघ आला. आता ही चाकाची कडा झाली, तर चाकाची कडा म्हणजेच कसे, तुमची वर्तुळाच्या परिघाचं तुम्हाला सूत्र वापरावं लागेल. तर परिघ बरोबर, किंवा वर्तुळाचा जो परिघ असतो तो काय असतो, तर 2πr असतो. बरोबर. आता इथं डी, आता पहा इथं डीची तुम्हाला किंमत दिली डायरेक्ट, तर एक रिलेशन आपल्याला माहीत असायला पाहिजे की तुमचा जो डायमीटर असतो हा काय असतो, तुमच्या त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 2r असतो. डी इज इक्वल टू 2r म्हणता येईल तुम्हाला. मग याला आपल्याला पाय गुणिले 2r किंवा पाय गुणिले डी असंही म्हणता येईल. आलं लक्षात. तर इथं पायची किंमत काय आपल्याकडे, तर पायची किंमत असते 22/7 आणि डीची किती आहे, तर डीची आहे 0.7. म्हणजे आता इथं जर आपण याला जर सोडवलं तर हे 7 कटतील आणि इथं काय राहील, याचं काय 0.1, म्हणजे 22 गुणिले 0.1 बरोबर 2.2 मीटर. म्हणजे या चाकाचा जो परिघ आहे, बरोबर, ही कडा जी आहे ही किती आहे, 2.2 मीटरची आहे. मग अशा किती फेऱ्या केल्यात त्यांनी, एक फेरी केली म्हणजे हे पूर्ण अंतर, इथं जर आपण आहे मोजून घेतलं तर एक फेरी केली की हे पूर्ण अंतर चालले, पुन्हा दुसरी फेरी केली की पुन्हा परिघाची दुप्पट व्हायली, नंतर तिप्पट, असं होत चाललं आहे. मग असं किती फेऱ्या केल्या, तर चाकाने केल्या आता 5000 फेऱ्या. किती केल्यात आपल्याकडे, 5000 फेऱ्या केल्या. आणि चाकाचा जो परिघ आहे तो किती आहे, 2.2 मीटर. मग आता किती येते पाहू आपण, तर 5000 फेऱ्या येतात 2.2, तर 5 दोन्ही 10 अशी 0 चालू आहे, 5 दोन्ही 10 आणि 1 11. बरोबर. आणि इथं किती आहेत, 1 2 3 0, म्हणून 1 2 3, परंतु इथं काय दिलं आहे, दशांश चिन्ह, म्हणून हे एक दशांश चिन्ह. म्हणजे आपल्याकडे 11,000 मीटर हे काय यायला पाहिजेत, उत्तर यायला. परंतु आपण पर्याय पाहिले तर हे मीटरमध्ये नाही, तर हे दिलेले आहेत आपल्याकडे किलोमीटरमध्ये. म्हणजे 11, आता आपल्याला एक युनिट कन्वर्जन माहीत आहे की 1 किमी म्हणजेच किती होते, तर 1000 मीटर होते, हे आपल्याला माहीत आहे. बरोबर. तर किंवा मग आपल्याला याच्या उलट काय म्हणता येईल की 1 मीटर बरोबर 1/1000 किलोमीटर. बरोबर. तर आपल्याला काय करावं लागेल, इथं आपल्याकडे किती आहेत, 1000 मीटर आहे. बरोबर. मग इकडे दोन्ही बाजून आपण जर 1000 जर गुणलं, काय केलं, दोन्ही बाजू काय केलं, 1000 गुणलं, तर काय येते बघा, सॉरी 1 मिनिट, 1000 नाही गुणायचं आपल्याला, आपल्याकडे किती आहे किंमत, 11,000 आहे ना, तर 11,000 गुणावं लागेल. पहा, म्हणजे इकडं काय होईल, 11,000 मीटर येईल. 11,000 गुणिले 1 म्हणजे 11,000 मीटर. 11,000 मीटर बरोबर किती येते पहा, आता हे किलोमीटर इकडून करू आपण, तर 1/1000 गुणिले हे 11,000 किलोमीटर
बरोबर. तर इथं काय होईल, तर 1 2 3 1 2 3 म्हणजे 11,000 मीटर बरोबर 11 गुणिले 1 11 किलोमीटर, 11 किमी. तर 11 किमीचा हा पर्याय आपल्याला दिसतो, हा चौथा. तर हा चौथा जो पर्याय दिसतोय आपल्याला, तर हा चौथा पर्याय काय असेल, योग्य पर्याय असेल. आणि याला आपण काय म्हणू की 11 किलोमीटर अंतर ती बस कापेल. ती मिनी बसचं जे अंतर असेल त्याचं अकाउंट आपण किती अंतर काढलं हे जर बघायचं असेल तर किती 11 किलोमीटर अंतर हे त्या मिनी बसनं पार केलेलं असेल असं आपल्याला इथे म्हणता येईल. बघा 48वा प्रश्न थोडा कन्सेप्ट बेस आहे. बघा, एका कोणाचे माप किती दिले आपल्याकडे 140 दिलेलं आहे. तर खालीलपैकी कोणते विधान असत्य ओळखायचं आपल्याला, सत्य नाही तर असत्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं. पहा मग इथे पहिलं दिलेलं आहे की याचा कोटी कोण काढते. आता बघा कोटी कोण म्हणजेच काय, तर दोन कोणाची बेरीज ही 90 अंश आहे. कोटी कोणची कन्सेप्ट असते की दोन कोणाची बेरीज जर 90 अंश येत असेल तर त्याला आपण एकमेकाचे कोटी कोण म्हणत असतो. परंतु इथं आपलं कोणाचं माप किती 140 म्हणजे 140ला ही संख्या ही 90 अंशापेक्षा मोठी येते. त्याच्यामुळं आपल्याला पहिलं विधान हे चुकीचं आहे असं म्हणता येईल. त्याच्यानंतरचा दुसरं जे आहे तर याचा पूरक कोण काढता येईल का, तर हो पूरक कोण काढतं. कारण पूरक कोण हे काय पूरक कोणाची बेरीज किती येते 180 अंश येते. पूरक कोणाची बेरीज किती असते तर 180 अंश आणि 180मधून 140 जर गेली तर 40 अंशाचा आपल्याला त्याचा पूरक कोण काढता येईल. त्याच्यानंतर तिसरा जो पर्याय दिलेला आहे तर तिसरा पर्याय दिला की याचा विरुद्ध कोण काढता येईल. हो विरुद्ध कोण काढता येईल. जर एखादा कोण हा 140 अंशाचा असेल तर त्याचा विरुद्ध कोण पण 140 अंशाचा असतो. बरोबर. त्याच्यानंतर याचा रेषीय जोडीतील कोण काढता येईल का, तर रेषीय जोडीतील कोण म्हणजेच हा जर 140 अंशाचा असेल आणि रेषीय जोडीतील कोण म्हणजेच रेषीय जोडीतील कोण हे 180 अंशाचे असतात. तर 140 हे पूर्ण 180 आहे आणि इथपर्यंत किती येईल 140. तर 180 वजा 40 140 तर हा 40. जर रेषीय जोडीतील कोण पण हा किती 40 अंश येईल. म्हणजे दुसरा तिसरा चौथा 2 3 4 हे पर्याय काय तर बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलं असत्य, म्हणजे आपलं विधान काय येईल इथं पर्याय क्रमांक येईल असत्य. तर याचा कोटी कोण काढता येईल असं म्हटलं तर वास्तविक पाहता याचा कोटी कोण काढता येत नाही. 140 अंशाचा आपल्याला कोटी कोण काढता येणार नाही हे आपल्याला इथून समजून घ्यावं लागेल. त्यानंतरचा आहे 49वा प्रश्न. तर एका संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशांक बघा आपण समजून घेऊयात. हे संख्या रेषेवर तर काय करता येईल आपल्याला की एक संख्या रेषा काढली आपण त्याच्यावर आणि त्याच्यावर एक पी बिंदूचा निर्देशांक किती आहे -5/9 आहे पीची किंमत किंवा पीचा निर्देशांक. आणि पी व क्यू दोन आहेत, पी आणि क्यू आहेत. यामधलं अंतर जे आहे ते किती आहे 4 आहे. बरोबर. तर क्यू बिंदूचा निर्देशक किती. आता इथे दोन उत्तरं निघतात बघा ते कसे, तर पी मध्ये जर या दोघांमधलं अंतर असेल एक तर पी मोठा असेल किंवा क्यू मोठा असेल. बरोबर. आता इथे 0 घेतला वजा असल्यामुळे समजा आपलं -5/9 एक अंदाजे म्हणू आपण पी इथे असतो. तर आता पीपासून क्यूचं अंतर एक तर उजवीकडे असू शकते किंवा या पीपासून कुणीकडे असू शकते डावीकडे असू शकते. पण असं सांगितलं नाही की उजवीकडे आहे की धन आहे की ऋण आहे. बरोबर. मग हे 4 युनिट एक तर उजवीकडे जाऊ शकते किंवा डावीकडे जाऊ शकतो. बरोबर. उजवीकडे जातो म्हणजेच आपल्याला +4 करावं लागेल आणि डावीकडे जात असेल तर -4 करावं लागेल. म्हणजे पहा पीची किंमत आपल्याकडे -5/9 इथं +4 म्हणजे उजवीकडे जर गेलो आपण तर काय येते पहा, तर 9×36/9 तर याला म्हणता येईल आपल्याला 36मधून 5 गेले तर -31/9 किंवा यालाच काय म्हणता येईल तुम्हाला 9×3=27 4/9 वजा
इथं वजा नाही येणार, एक मिनिट. 36मधून वजा 5 गेले म्हणजे अधिकचे 31 भेटतील आपल्याला. आणि याला जर आपण काय केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहिलं 31/9ला, 9 त्रिक 27 अधिक 4 म्हणजे 31 भेटतील. तर 3.4/9, 3.4/9 एकतर हे उत्तर भेटेल, किंवा याच्यात जर आपण वजाबाकी केली, वजा 5/9 वजा 4 म्हणजे आपण आता डावीकडे चाललो आहे. तर पुन्हा 9×36 वजा 5 आणि हे वजा 36/9, तर याची बेरीज होईल आणि उत्तर किती येईल, हे 41 वजा 41/9, कारण 36 आणि 5 वजा 41/9. आणि याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर काय येईल, तर 9×36 बरोबर, 9×36 आणि किती आहेत तर 5/9 वजा 4, त्याच्यानंतर वजा 4 काय इथं पूर्णांक आहे, वजा 4 5/9 असं आपल्याला म्हणतात. आणि इथं आपल्याला हे दोन पर्याय दिसतात का पहा. एक पर्याय 3.4/9, पहा 3.4/9 हा दुसरा पर्याय दिसतोय तुम्हाला. आणि एक उत्तर दिसते तुम्हाला वजा 4.5/9. तर वजा